की ते मंत्री नाही बनणार म्हणून मी कधी कुणाची शिफारस करायची असली तर चांगली करत, माझ्या नेत्याला काही चांगलं मिळावं म्हणून मी मागणी करेन. मी कुणाला जिथं असेल तर मी पवार साहेबांना मागणी करेन, आमच्या सुप्रियाताईंना मंत्री होऊ देत किंवा आणखी काय करेल. मी दुसऱ्याची शिफारस कशाला करते? माझे नेते नाहीत, माझे मित्र चांगले होते आणि मित्र आहेत, तेवढे सत्य आहे. तुमचं प्रश्न पूर्ण व्हायच्या अगोदर सांगतो, यांना परत जामीन होणार नाही, यांना पण मंत्रीपद मिळणार नाही. परत 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 सांगतो, वाल्मिकांना, कराड साहेबांना जामीन मिळणार नाही आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेब मंत्री होणार नाहीत. या दोन गोष्टी. पण करुणा मुंडे तर म्हणतात ते मंत्री होत आहे. आदरणीय करुणाताईंचं मला नाही माहिती. त्यांना काही इन्फॉर्मेशन ती आता त्या पत्नी आहेत त्यांच्या, असं त्यांच्यामुळे ते कसं त्यांची इन्फॉर्मेशन काय मला नाही माहिती. पण मला जेवढं राजकारण कळतंय हे फक्त पाण्याच्या बाहेर निघाले तडपाड आहे आणि ही कुठेतरी आम्ही पाण्यात, आता आमचं पुढे समोर पाणी आहे हे सर्वांना दाखवण्याचं चित्र आहे, बाकी काय नाही. अमित भाई शाह यांच्या समोर एक फोटो म्हणजे मी हम आ रहे हैं इंतजार करो 5 साल उसके बाद देखें. नहीं मैंने अपनी जगह पकड़ी है पहले, कांदे पे हाथ नहीं डालने का. धनंजय मुंडेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतलेली आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांची पहिली प्रतिक्रिया. त्यांना महाराष्ट्रात भेटायला कोणी नेता तयार होत नाही, भेटत नाही, म्हणून एखाद्या वेळेस दिल्लीला ते आले असतील आणि दिल्लीतली थंडी बघायला कसं काय असं ते ना असेल, जरा वातावरण चेंज करावं म्हणून ते दिल्लीला आले असतील अमित भाई यांची भेट घ्यायला, दुसरं काय वाटत नाही. पण महाराष्ट्रामध्ये त्यांनी ज्या वाल्मिक कराडच्या ज्यांना ज्यावेळेस आतमध्ये गेले होते त्यानंतर त्यांच्यावरती टीका झाली होती, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता. आजच्या भेटीचा रेफरन्स काय असू शकतो साधारणतः? त्यांचा रेफरन्स काही असो, त्यांची अपेक्षा काही असो, त्यांना दाखवायचं काही असो, पण त्यांना जसं वाटतंय, जशी अपेक्षा आहे तसं काहीच होणार नाही. त्याच्यामुळे त्यांची भेट ही निरर्थक होईल. मला बाकी सर मुळात फिल्डिंग करायला आलेले आणि आता त्यांची बाहेर जाणार आणि त्याऐवजी धनंजय मुंडे अशी संभावना तयार झालेली आहे. सकाळी पहाटे 4-5 वाजता रंगीत स्वप्न पडतात, त्याच्यातलं ते एक स्वप्न समजावा असं होणार नाही. धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात बघायला मिळू शकतात? होणारच नाहीत, मंत्रिमंडळात येणारच नाहीत. कुठल्या जर भरोश्यावर धनंजय तुम्ही मुंडे म्हणताय? मंत्रिमंडळात आले तर भूमिका काय असेल? सर्व नाही येणारच नाही. त्याच्यामुळे भूमिका हा विषय वेगळा. ते मंत्रिमंडळात येणारच नाही. जबाबदारीनं, जिम्मेदारीनं आणि विचारपूर्वक मी हे विधान करतोय, ते मंत्रिमंडळात येणारच नाही. तुम्ही अमित शहाची भेट घेतली का म्हणून एवढा विश्वासानं बोलतायत का? तुम्ही अमित शहाची भेट झाल्यानंतर एवढा विश्वासानं बोलताय का? हे बघा, ते देशाचे गृहमंत्री आहेत. देशाचे गृहमंत्री सर्व लोकप्रतिनिधीला भेटतात आणि ते भेटायला आलेले सध्या लोकप्रतिनिधी आहेत, ते माजी मंत्री आहेत. त्याच्यामुळं त्यांना वेळ घेतली असेल इथल्या त्यांच्या एखाद्या नेत्यानं, त्यांना वेळ मिळालेली असेल. इथला दिल्लीत त्यांच्या पार्टीचा एखादा नेता असेल आणि त्या नेत्याने गडबडीत जाऊन त्यांची भेट घेऊन दिली असेल. त्यांचा इतर पार्टीचा नेता म्हणजे तुमचा वोट कोणाकडे, निशाणा कोणाकडे? माझा निशाणा कोणाकडे नाही. मी सरळ बोलतो, पार्टीचा नेता इथं 2च आहेत त्यांच्या पार्टीचे नेते. पण त्या दोन्ही नेत्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आम्हालाच माहित नाही, नाही कारण आम्हाला आणि त्यांना भेटलेच नाहीत ते दोन्ही नेते. बघा बायपास कसं होते ते बघा. ते जर दोन्ही नेते म्हणत असतील की आम्हाला माहित नाही, मग हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्याचे एक माजी मंत्री आहेत, आदरणीय आमचे अजितदादा पवार साहेबांचे जे 2 इथं शिलेदार आहेत, जे नेते आहेत, पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, एक कार्याध्यक्ष आहेत, आणि ते जर असं म्हणत असतील की आम्हालाच माहित नाही आणि ते दुसऱ्या त्यांच्या सहयोगी पक्षाच्या नेतृत्वाला जे देशाचं 2 नंबरचं पद म्हणावे लागेल, 2-3 नंबर काय जे द्यायचं तिथं बघायचं, सध्या माझ्या मनाने 1च नंबर जे HM आहे त्या HM ना भेटून जात असतील तर मग हे कुणाला बाय देतात? पक्षाला अंधारात ठेवतात असं म्हणायचं, याचा अर्थ पक्षाला अंधारात ठेवतात असं म्हणायचं आपण एक प्रकारे. नाही, पक्षाला अंधारात ठेवत नाही, त्यांची नीतीच आहे तशी. त्याच्यामुळे मी म्हणायची काय गरज आहे? सर टायमिंग क्वेश्चनेबल आहे ना, आजच भेटायला गेले तिथे ते जे आहे हे बघा, वॉरंट निघाला आणि ते भेटायला त्यांना आले. तुम्हाला सांगतो, ते जरा त्यांच्या खूप निवडणूक मोठी आहे असं समजून निवडणुकीच्या त्यांच्या पर्सनल बैठका घेत होते काल रात्री या वेळेला अचानक त्यांनी सर्व दौरे रद्द केले आणि दिल्लीला, मुंबईला चाललो म्हणून निघाले आणि मग दिल्लीला. तुमच्याकडे इतकी इन्फॉर्मेशन अरे तुम्ही म्हणताय हो. त्यांनी काल बैठका रद्द केल्या, दौरा दिल्लीला केला, ही सगळी इन्फॉर्मेशन, भेटीची इन्फॉर्मेशन पण बाप्पा तुमच्याकडे असणार ना? मी बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी आहे. त्या बीड जिल्ह्यातले ते एक मतदार आहेत, बरोबर. म्हणजे त्यांचा पदाचा आवाका बघितला तर माझ्या लोकसभेच्या अंतर्गत येतो. त्याच्यामुळे मला सर्वांवर लक्ष ठेवावं लागतं. समजा ते मंत्री झाले, तुमची काय भूमिका असेल? ते होणारच नाहीत जर तरुण मी बोलतच नाही.
मी तुम्हाला जिम्मेदारीने सांगतोय, जबाबदारीनं सांगतो, ते मंत्री आता होणार नाहीत. त्यांना भाजपची संधी दिली तर भाजपमध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मी त्यांना काही संधी मिळाली तरी आता ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किंवा देशाच्या मंत्रिमंडळात कुठेही येणार नाहीत. त्यांच्यासाठी जर पदच पाहिजे असलं मंत्री तर अमेरिकेत जावं. पाहिजे होतं असं नाही, वाटतं मला जर त्यांनी तुम्हाला? सांगितलं असतं तर मी त्यांना भेटलो असतो. मी काय लपून चोरून करत नाही. त्यांनी जर मला, मी तुमची राहायची व्यवस्था केली असती, जेवणाची व्यवस्था केली, त्यांनी मला एक फोन केला असता, कोणी मेसेज केला असता की अहो ते माझे मित्र आहेत, माझे एक काळचे ते सहकारी आहेत, मी लय छोटा माणूस आहे, चुकून आता म्हणजे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, परमेश्वराच्या कृपेनं, सर्व जनतेच्या आशीर्वादानं खासदार झालो आहे. तसं त्यांना ते मान्यही नाही, पण त्याच्यामुळे तसं नाहीये ते. मी त्यांनी मला दिल्लीत येत असताना जर माझ्या कुणीही दिल्लीत माझ्या बीड जिल्ह्यातल्या कुठल्याही मतदारानं, व्यक्तीनं किंवा महाराष्ट्रातल्या माझ्या एखाद्या व्यक्तीनं मला सांगितलं आम्ही येतोय, हम आ रहे हैं, तो मैं इंतजार में खडा हूं. तुम्हाला असं नाही वाटत की अमित शहाची भेट घेताना दोघांनी भेट घेतली असती तर त्याचा त्यांनी वेगळा सांगितलं प्रभाव एक पडला होता असं महिन्यापासून- वाटत एक नाही? महिन्यापासून वगैरे त्याच्यापेक्षा जास्त हे प्लॅन हे होतं आणि हे त्यांचा प्रयत्न करत होते ते अमित शहाना हा. भेटायला. शेवटच्या ओळीमध्ये ते म्हणतात की ही पूर्वनियोजित वेळ घेतल्याप्रमाणे आजची ही भेट होती. मग मी आपल्याला मगाशीच बोलताना सांगितलेलं की त्यांनी वेळ घेतलेली, त्या वेळेत ही वेळ आज मिळालेली आहे, पण ती पूर्वनियोजित म्हणजे एक महिनापूर्वी वगैरे नसेल. इतक्या दिवस लागत नाही अमित भाई शहांकडे वेळ मिळायला. आता ते सांगताना काय म्हणतात, ट्विट काय करतात, तुम्ही त्यांना प्रश्न विचारा की एक महिन्यापूर्वी घेतलेला मेल पाठवा, कधी घेतली वेळ, ते त्यांना विचारा.